चौंडेश्वरी नमोस्तुते। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। श्री रामलिंग चौंडेश्वरी मातेला वंदन करून मी सौ तृप्ती अनिरुद्ध डंबार आजच्या आपल्या आम्ही नवदुर्गा या कार्यक्रमास सुरुवात करीत आहे। श्री देवांग समाज रजिस्टर इचलकरंजी यांच्या सौजन्याने श्री चौंडेश्वरी युवा फाउंडेशन व श्री चौंडेश्वरी युवती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आपण आम्ही नवदुर्गा हा कार्यक्रम घेत आहोत। रंग नवरात्रीचे कर्तृत्व स्त्री शक्तीचे या टॅगलाईन अंतर्गत आपण आजपर्यंत अनेक रंग पाहिले, जे काही सामाजिक तर काही राजकीय, काही शैक्षणिक, काही कला क्षेत्राशी तर काही क्रीडा क्षेत्राशी असे हे निगडीत आपले रंग होते। आजचाही रंग आपला असाच काही विशेष आहे। आजचा रंग आहे आपला प्रशासकीय क्षेत्रातील तलाठी या पदावर कार्यरत असणाऱ्या सौ सीमा विजय धोत्रे मॅडम यांच्याशी संबंधित। नमस्कार मॅडम, आज आपलं आम्ही नवदुर्गा या कार्यक्रमात तुमचं सहर्ष स्वागत। धन्यवाद। आम्हाला तुमच्याकडून हे जाणून घ्यायला खूप आवडेल की या क्षेत्राची निवड तुम्ही कशी केलीत किंवा या क्षेत्राकडे तुम्ही आकर्षित कोणत्या पद्धतीने झालात? शासकीय नोकरी ही सगळ्यांना आकर्षित करणारीच असते, पण असं फारसं काही ठरवलं नव्हतं की या क्षेत्राकडे जायचं। ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर असं म्हणजे ट्राय करत होते नोकरीसाठी। तर माझ्या एम्प्लॉयमेंटमध्ये मी नोंद केली होती ग्रॅज्युएशनची, आणि मी तेव्हा कॉम्प्युटरचे कोर्स केले होते, त्याची नोंद मी एम्प्लॉयमेंटला केली होती। त्याच्यानंतर मला कॉल लेटर येत होते, म्हणजे पोलीस खात्यातले आले 2 वेळा, पण त्या क्षेत्रात जायचं नसल्यामुळे मी त्याचा विचार केला नाही। त्याच्यानंतर कलेक्टर ऑफिसमधून लेटर आलं 2004 साली, मला इंटरव्ह्यूसाठी कॉल आला। तेव्हा इंटरव्ह्यू द्यायला गेले, 2 दिवस इंटरव्ह्यू सुरू होता। तेव्हा जवळजवळ 7 जागांसाठी 40-50 मुली तिथं इंटरव्ह्यूसाठी आले होते। तर इंटरव्ह्यू छान झाला, 2 दिवस इंटरव्ह्यू दिला, आणि त्याच्यात तसं वाटलं की ह्यात आपलं काय होणार, की मुलं आहेत। आणि पण 2 दिवसांनी माझ्या छोट्या भावाचा फोन आला की माझं सिलेक्शन झालं। माझा विश्वास बसेना की आपलं सिलेक्शन झालंय, पण ह्याचं श्रेय मी आपल्या समाजाला देऊ इच्छिते, कारण त्यावेळी SBC आरक्षण, महिला आरक्षण, त्याच्यामधून माझं सिलेक्शन झालं होतं, त्यामुळे मी ह्या क्षेत्राकडे वळले। बरं, यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता ही काय असावी लागते? कुठल्याही क्षेत्रातला पदवीधर असणं फार म्हणजे कंपल्सरीच आहे। त्याच्यानंतर कॉम्प्युटरचे सगळे कोर्स, म्हणजे आता तरी ऑनलाईन झाल्यामुळे ते शिक्षण, ऑनलाईन प्रशिक्षण तर असतंच, म्हणजे आलंच पाहिजे कॉम्प्युटरचं शिक्षण। आणि आता म्हणजे त्यावेळी इंटरव्ह्यूवर कॉल म्हणजे होत होते, आता एक्झाम असतात, म्हणजे तलाठी भरतीच्या, तर UPSC MPSC ह्यासारखा अभ्यासक्रम, म्हणजे त्याचा अभ्यास करावा लागतो मुलांना, आणि त्याच्यामध्ये जनरल नॉलेज हे तर कंपल्सरी आहेच। आणि आपल्याला त्या आत्ताच्या एक्झाममध्ये कॉम्प्युटर देतात प्रत्येकाला, प्रत्येकाची वैयक्तिक एक्झाम घेतली जाते, त्याच्यामध्ये जनरल नॉलेजचे सगळे प्रश्न विचारले जातात, पण UPSC MPSC लेवलचे सगळे प्रश्न असतात। त्याच्यानंतर मेरिटमध्ये जो कोणी येईल, म्हणजे सगळ्यांनी एक्झाम दिली, पण मेरिटमध्ये येणाऱ्या मुलीचं सिलेक्शन होतं। बरं, ह्याची जेव्हा तुम्ही निवड केली तेव्हा तुम्ही अविवाहित होता की विवाहानंतर या क्षेत्राची निवड केली? मी SYला असताना माझं लग्न झालं, म्हणजे माझे वडील एक्सपायर झाले अचानक, त्यामुळं लग्न झालं माझं। माहेर माझं कोल्हापूर, आणि लग्नानंतर मी इकडं विजय धोत्रे यांची मी मिसेस म्हणून इचलकरंजीला आले। पण मिस्टरांचा अट्टास होता की ग्रॅज्युएशन पूर्ण करावं, आणि त्यात घरात माझी मोठी जाऊ म्हणजे माझी मोठी बहीण संगीता धोत्रे, आपल्या महिला मंडळाच्या सेक्रेटरी आहेत त्या, तिचाही फार सपोर्ट होता, त्यामुळं मी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं। आणि तेव्हा कॉम्प्युटर नवीन आला होता, म्हणजे ब्लॅक व्हाईट कॉम्प्युटर होता त्यावेळी, तेव्हा त्याच्या एक्झाम मी देत गेले की काय करायचं म्हणून त्याच्या एक्झाम देत गेले, आणि त्याच्या एम्प्लॉयमेंटला नोंद केला, मग तिकडून ऑफर येत होत्या। बरं, अभ्यासक्रम पूर्ण करताना तुम्हाला अडीअडचणी तर आल्या असणारच आहेत, विवाहानंतर हे क्षेत्र निवडलं म्हटल्यावर, मग त्या अडचणींवर मात तुम्ही कशा पद्धतीने केलीत? अडचणी म्हणजे घरी जॉईंट फॅमिली असल्यामुळे फारसं काही असं नाही, पण रात्री जागून थोडा अभ्यास करायचा, पहाटे उठायचं। वैयक्तिकच अडचणी की डिलिव्हरी, प्रेग्नन्सी, ह्याच्यामध्ये बहीण आणि सासूबाई पण माझ्या खूप चांगल्या आहेत, त्यामुळे त्या पण सगळ्यात
cooperate Supportive करत होत्या होत्या, सगळ्या. मुलांना सांभाळत होत्या. परीक्षेला जरी गेले तरी लहान मुलांना घरचे सगळे सांभाळणार, सांभाळायचे. करणार. त्यामुळं फॅमिली सपोर्ट असल्यामुळं मी हे करू शकले. तलाठी या पदाबाबत तुम्ही काय सांगाल? त्यातून येणारी सामाजिक कौटुंबिक आव्हाने तुम्ही कशा पद्धतीने पेलवलेत किंवा तुमचे अनुभव असे? तलाठी ही पोस्ट तशी जबाबदारीची आहे, कारण आपण गाव लेवलला काम करत असतो. जबाबदाऱ्या खूप मोठ्या असतात. म्हणजे 7-12 तर हा शेतकऱ्याचा जिव्हाळ्याचा विषय आहेच, पण त्याचबरोबर इलेक्शन, विधानसभा, लोकसभा, ग्रामपंचायत ह्या इलेक्शनच्या वेळी पण म्हणजे जास्त सेन्सिटिव्हपणे काम करावं लागतं. आणि महापुराच्या वेळी तर आपण 24 तास ड्युटीशी बांधील असतो. त्यावेळी लोकांना पाण्यातून बाहेर काढणं तो एक नवीन अनुभव होता. यावेळी पुराचा अनुभव हा फार पुरामुळे. मोठा, म्हणजे अचानक पाऊस 2019 ला हो. आल्यामुळे ना रात्रीतून आम्हाला सगळ्या लोकांना बाहेर काढावं लागलं. त्यांना सुरक्षित स्थळी न्यावं लागलं. त्यांच्या जेवणाची, राहण्याची, खाण्याची सगळ्याची व्यवस्था करावी लागली. त्यावेळी आम्ही सगळेच तलाठी 24 तास ड्युटी करत होतो, जीवाची पर्वा न करता. हे फार मोठं आव्हान होतं आमच्यासाठी, कारण त्याच्यामध्ये कोणाची जीवितहानी होऊ नये, जनावरांची सुद्धा, ह्याचं आम्ही अगदी काटेकोरपणे पालन करून सगळ्यांना सुरक्षित स्थळी हलवत होतो. आणि मेन विषय शेतकऱ्याचा 7-12 हे काम महत्त्वाचं असतं. त्याच्या नोंदी घेणं, 7-12च्या नोंदी घेणं, मुलांना शिक्षणासाठी दाखले देणं हे प्रामुख्यानं काम असतं. आणि शासकीय योजना, ज्या शासनाच्या सगळ्या योजना आहेत, PM किसान असू दे किंवा पीक पाणी असू दे, ह्या सगळ्या ज्या काही असेल ते लोकांपर्यंत पोचवायचं काम तलाठी मार्फत होतं. बरं, पदावर जेव्हा तुम्ही सिलेक्ट झालात, हे जेव्हा तुम्हाला माहीत झालं, तेव्हा सामाजिक आणि कौटुंबिक स्त्री म्हणून ह्या दोन्ही पातळीवर तुम्ही सक्षम आहात का, असा जेव्हा तुमचा प्रश्न मनामध्ये आला, तुम्ही जेव्हा ह्या संभ्रमावस्थेत होता, तेव्हा तुम्हाला पुशअप करण्याची भूमिका कुणी बजावली? तलाठी हा जॉब तसा पुरुषांचाच. बरोबर. या क्षेत्रात पूर्वी तर सगळे पुरुषच होते. पुरुषांचं मी वर्चस्व. लागले तेव्हा तरी, मी कागल तालुक्यात पहिल्यांदा लागले तेव्हा आम्ही 37 तलाट्यांपैकी आम्ही 2च लेडीज होतो. पण त्यावेळी कसं झालं की 10 जॉब करावा की नको असं जरा संभ्रम वाटला. पण माझे मिस्टर तर ठामपणे होतेच पाठीशी. त्यात माझे दोन्ही भाऊ राजेंद्र ढवळे, महेश ढवळे हे म्हणजे माझ्या पाठीशी ठामपणे उभे होते. त्यांनी माझी समजूत काढली की कर तू, काही होणार नाही. आणि त्यात माझे सासरे पण, माझे जे दाखले वगैरे काढायला तर माझ्याबरोबर सगळीकडे सासरे येत होते. असायचे. त्यामुळं असा हा जॉब करताना ना फॅमिली सपोर्ट असणं फार म्हणजे फार गरजेचं असतं. बरोबर आहे. आणि तो मला मिळाल्यामुळं मी धाडस केलं की ह्या क्षेत्रात जायचं. आणि आतापर्यंत तरी सक्षमपणे काम करू शकले. प्रशासकीय अधिकारी म्हणून असणारा तो तुमच्या सेवेचा ताण आणि एक जबाबदार कौटुंबिक स्त्री म्हणून असणाऱ्या तुमच्यावर जबाबदाऱ्या, या दोन्ही पद्धतीचा तुम्ही बॅलन्स कशा पद्धतीनं करता? तलाठी या पोस्टचा म्हणजे पोस्टच ताणतणावाची, म्हणजे कुठल्याही क्षेत्रात काम करायला तर ताणतणाव असणारच आहे. बरोबर आहे. थोडं आता पूर्वी कसं असायचं की टपाल वगैरे असायचं, म्हणजे ऑनलाईन रेकॉर्ड काय असं नव्हतं. त्यामुळे थोडा वेळ द्यायची की कुठलंही काम करायला थोडा वेळ मिळायचा. पण आता कसं होतं, मीटिंग असेल 4ला तर अगदी 11ला मेसेज येतो की 4ला मीटिंगला या. तेव्हा घाई होते आणि मेसेजवर सगळ्या माहिती द्यावे लागतात, म्हणजे मोबाईलवर वगैरे. त्यामुळे थोडंसं प्रेशर येतं, पण होऊन जातं. आणि घरी आल्यानंतर काम बाहेर, घरी त्याचा काही ताण नाही. तो वेळ मुलांसाठी आणि घरासाठी. बरोबर. जगाचा अन्नदाता आपला बळीराजा. एकीकडे आपल्या बळीराजाला न्याय, आणि जेव्हा तुमच्या मनामध्ये अशी भावनिकता निर्माण येते की कोणत्या पद्धतीने तुम्ही शेतकऱ्यांना न्याय देऊ शकता, की अजून जरी 21व्या शतकात झालं तरी अजून जरी आपला शेतकरी हा मागासलेला आहे, थोडाफार अशिक्षित आहे, पूर्णपणे निसर्गावर त्याचं सगळं अवलंबून आहे, अशा मते तुम्ही कशा पद्धतीनं न्याय देता? भावनिक ताड येते म्हणजे ज्यावेळी महापुरासारखी परिस्थिती येते ना, तेव्हा त्यांची उभी पिकं पाण्याखाली गेलेली बघून ना ते शेतकरी पण हळहळतात आणि आम्ही पण. तेव्हा वाईट वाटतं, कारण त्यांना शासन मदत देतं पण त्याच्यापेक्षा जास्त त्याचं नुकसान होतं. आणि अशिक्षित शेतकरी म्हणायचं तर पूर्वी ते होतच, कारण त्याचा 7-12ला तो जमीन करतोय, त्याचं उत्पादन घेतोय, पण त्याचं 7-12ला नावच नाही, असे विषय असायचे. परत तो शिकलेला नसल्यामुळं त्यानं कर्ज जरी फेडलं पण ते आमच्याकडे येऊन ते नोंदवलेलं नसायचं, त्यामुळे 7-12ला त्या नोंदी असायच्या. परत आणि भाऊबंदकी किंवा असं विषय असेल तर एकट्याच भावानं नाव लावलंय, माझं नावच नाही, पण तो इतक्या वर्षांनी आता जर आमच्याकडे आला तर आम्हाला
म्हणजे आम्ही त्याचे सक्षम पुरावे नसल्यामुळे त्याला न्याय देऊ शकत नाही, त्यामुळे त्याचं वाईट वाटतं, जास्त त्रास होतो. आणि एखाद्या शेतकऱ्याकडे जरी 4-5 एकर जमीन आहे, आपल्याला दिसते त्याच्या नावावर 7/12 आहे जमीन आहे, पण त्याची मुलं त्याला बघत नाहीत. अशा वेळी शासकीय निराधार योजनेचा त्याच्या नावावर फक्त जमीन असल्यामुळे लाभ देऊ शकत नाही, त्यावेळी फार वाईट वाटतं. बरोबर आहे. म्हणजे त्या लाभापासून तो वंचित होतो. एवढं कष्ट करून सुद्धा त्याला आपल्याला न्याय देता येत नाही. चोंडेश्वरी युवा फाउंडेशन आणि युवती फाउंडेशनच्या सामाजिक, सांस्कृतिक, कला, क्रीडा ह्या क्षेत्राबाबतीत ह्यांचे जे उपक्रम राबवले जातात ह्याच्या बाबतीत तुम्ही काय सांगू इच्छिता? चोंडेश्वरी युवा आणि युवती संघटना आहे ना, त्याच्यामध्ये आता आपल्या समाजातली मुलं मुली फार म्हणजे पुढे यायला आहेत, सगळे शिकलेले आहेत, धडपडत आहेत, कार्य करायला त्यांना पाहिजे असतं. पण युवा युवती फाउंडेशननं त्यांना एक व्यासपीठ तयार करून निर्माण करून त्यामुळे बरेच युवक युवती म्हणजे तुमच्या फाउंडेशनमुळे समाजकार्य करायला समाज एकत्र येतो. आणि युवक आणि युवती फाउंडेशन मधले उपक्रम तर फारच छान आहेत. म्हणजे तुमचं पहिला आहे तुमचे बीशीमुळे तर बऱ्याच जणी एकत्र येत आहेत. बरोबर आहे. त्याच्यानंतर अभिषेकामुळे तो एक चांगला उपक्रम आहे. आणि त्यानंतर तुमचं ऑर्थोपेडिक इक्विपमेंट हे तर फारच छान आहे, कारण ह्याच्यामध्ये ताणतणावामध्ये रिलीफ होत आहे. आणि त्याच्यानंतर तुमचं कला क्रीडा महोत्सव त्याची तर आम्ही वाटच पाहत असतो, कारण आम्ही ताणतणावाच्या आमच्या नोकरी करण्याच्या शेड्यूल मध्ये तो एक दिवस इतका रिलीफ आणि इतका छान जातो. तसंच आपल्या महिला मंडळातून पारंपरिकता जपली जाते, जसं हातगा असेल, बिशी असेल, काही असेल म्हणजे पाककला स्पर्धा, त्यातून ती पारंपरिकता जपली जाते. परत आपली पतसंस्था अगदी म्हणजे कमी कागदपत्रात कर्ज उपलब्ध करून देते. परत चौंडेश्वरी सूतगिरणीचं काम तर उत्तमच आहे. पण ह्या सगळ्या संस्था तुम्ही मिळून मिसळून जे काम करताना त्याच्यामध्ये आपल्या समाजाची एकी फार दिसून येते आणि ते आम्हाला फार आवडतं. तुम्ही सगळे एकजुटीनं, तुम्ही महिला मंडळ आहे किंवा युवती फाउंडेशन आहे, हे काही असं वेगळं आहे असं कधीच जाणवत नाही. त्याचं आम्हाला फार म्हणजे असं ह्या एवढ्या सगळ्या बायका एकत्र कशा काम करतात, पण हे तुम्ही जे विचार आणि एकमेकाच्या घेताना आदर ठेवता सगळ्या विचारांचा, त्याचं फार कौतुक करण्यासारखं आहे. बरोबर. तुमच्या प्रशासकीय सेवेतील आतापर्यंतच्या प्रदीर्घ अनुभवातून आणि एक जबाबदार कौटुंबिक स्त्री म्हणून येणाऱ्या भावी पिढीला, प्रामुख्याने मुलींना, महिलांना काय तुम्ही संदेश देऊ इच्छिता? आपला समाज ना थोडा व्यवसाय प्रधान आहे, त्यामुळे आपल्या समाजातली मुलं मुली शिकतात, ग्रॅज्युएट वगैरे होतात, पण लगेच व्यवसायाकडे वळतात. पण हे एक शासकीय प्रशासनाचं काम आहे, त्याच्यामध्ये सामाजिक म्हणजे तुम्ही सेवा करू शकताय समाजाची. अगदी तुम्ही गावातल्या सगळ्या सामान्यातल्या सामान्य माणसापर्यंत पोहोचून त्याला सेवा देऊ शकतात. त्यामुळं मी सांगेन की हा अभ्यासक्रम घेऊन म्हणजे MPSC UPSCच्या तुम्ही शिबिर वगैरे भरवून ना तर मुलांना मार्गदर्शन करावं आणि त्यांना ह्या क्षेत्राकडे येण्यासाठी थोडं गाईडलाईन केलं ना तर ते जास्त सोपं पडेल. आणि ह्या क्षेत्रात आपल्या समाजातल्या आता तरी आहेतच, भरपूर आहेत, पण समाजातल्या नाही आहेत. आता लेडीज भरपूर आहेत तालुक्यात, भरपूर 10-15 लेडीज असतात प्रत्येक तालुक्याला. तर तसं बाकीच्या समाजातले इथे तसं आपल्या मुला मुलींनी पण पुढे यावं, त्यांना आपण मार्गदर्शन करावं, शिबिरं ठेवावीत. म्हणजे 10वी-12वी नंतरचा त्यांचा अभ्यासक्रम जो असतो त्यामध्ये त्यांना थोडंसं दिशा दाखवली तर ह्या क्षेत्राकडे जास्त येऊ शकतील. आतापर्यंतच्या तुम्ही सांगितलेल्या तुमच्या अनुभवातून तर आता असं वाटते की येतील मुली या क्षेत्राकडे वळतील. तलाठी भरतीला खूप जणींनी मला फोन केले होते की कसा अभ्यास करायचा किंवा कशी परीक्षा असते, सगळ्यांना मी सांगितले. त्यामुळे बरेच जणांनी म्हणजे प्रयत्नशील तरी आहेत असं वाटतंय. प्रशासकीय अधिकारी म्हणून असणारा तो तुमचा सेवेचा ताण आणि एक जबाबदार कौटुंबिक स्त्री म्हणून असणाऱ्या तुमच्यावर ह्या सगळ्या जबाबदाऱ्या, ह्या दोन्हींचा बॅलन्स तुम्ही कोणत्या पद्धतीने करता? कुठल्याही क्षेत्रात काम करताना ताणतणाव हा असतोच. म्हणजे आपण बाहेर काम करतो थोडं प्रेशर असतं. आता तरी लोक जास्त शिक्षित झालेत, त्यामुळे तलाठीला पूर्वी जास्त काही लोड नसायचा, पण आता माहिती अधिकार असतात किंवा मुलं पण येऊन डायरेक्ट विचारू शकतात की माझं असं का झालं तसं का झालं, तर ते प्रेशर पण असतं. आणि कुठल्याही विषयाची माहिती ताबडतोब ऑफिसला हवी असते, त्यामुळे ती माहिती काढून ते ऑफिसला पोहोचेपर्यंत थोडं प्रेशर येतं. कधी आता पीक पाण्याच्या नोंदी घ्यायच्या आहेत, आताच ढवळे मॅडम म्हटल्याप्रमाणे की सुट्टी असू दे काही असू दे आपल्याला त्या नोंदी करायला जावे लागते. त्यामुळे सुट्टीचा
म्हणजे सुट्टी दिवशी जावं लागलं तर कसं एक मुलं आठवडाभर वाट बघत असतात की आपली मम्मी आज घरी असणार घरी आहे. आहे, हां. पण माझी दोन्ही मुलं, माझा मुलगा, मोठा मुलगा 29 वर्षाचा आहे, रोहन विजय धुत्रे, आणि मुलगी प्रांजल विजय धुत्रे. आता प्रांजलला माझ्या पुण्याला नोकरी लागली, त्यामुळे आता गेली ती. पण त्यावेळी ती छोटी छोटी होती, तेव्हा इतकी समजून घ्यायची, म्हणजे त्रास न द्यायचा आणि फार म्हणजे कॉपरेट करायची केलं मुलांनी. त्यामुळे माझ्या मुलांचा पण मला फार अभिमान वाटतो. बरोबर आहे. माझे मिस्टर तर सोबत असतातच, प्रत्येक वेळी सोबत असतात, आणि फॅमिली सपोर्ट तर आहेच, पण मुलांनी पण मला फार कॉपरेट केलं. मॅडमांनी आज आपल्याला वेळात वेळ काढून त्यांच्या प्रशासकीय कौटुंबिक जबाबदाऱ्या पेलवत असताना येणारे कधी काही कटू तर काही गोड आठवणीतून बरंच काही काही संबोधित केलेलं आहे. त्यांच्या या जीवन प्रवासातून समाजाला असं शिकण्यासारखं खूप काही काही आहे. येणाऱ्या भावी पिढीला प्रामुख्याने या सेवेमध्ये आकर्षित होण्यासाठी या मार्गदर्शनाचा त्यांचा नक्कीच आपल्याला फायदा होईल. मॅडम, आज तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या इथे आलात त्याबाबतीत तुमचं खूप खूप आभार, आणि तुम्हाला नवदुर्गा हा पुरस्कार मिळाला त्याबद्दल तुमचं अभिनंदन, आणि तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या इथे आलात त्याबद्दल आभार. तुमच्या युवती फाउंडेशन तर्फे मला पुरस्कार दिल्याबद्दल, मला योग्य समजल्याबद्दल मी धन्यवाद देते. तुम्हाला नवदुर्गा पुरस्कार मिळाल्याबद्दल तुमचं अभिनंदन, आणि हा देवीचा तुम्हाला आशीर्वाद रूपी प्रसाद. धन्यवाद.